आज बनवणार आहोत आपण शिमला मिरचीची मोकळी भाजी. तर बघा आपण या पद्धतीने बनवू. शिमला मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे. आपण यामध्ये भांड्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि मोहरी आणि जिरं तडतडून घेऊ. ही भाजी शिमला मिरचीची न खाणाऱ्यालाही आवडणारी आहे. जिरं आणि मोहरी इथे आपण टाकून घेऊ. कांदा पण टाकायचा आहे. कांदा लालसर ब्राऊन रंगावर आपण इथं तळून घ्यायचा आहे. कांदा आता लालसर रंगावर आलेला आहे. थोडा लसूण आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लसूण मी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला वाटल्यास लसणाचं वाटणसुद्धा आपण टाकू शकतो. यामध्ये आता आपण हळद, चवीनुसार मिरची पावडर, तुम्हाला लागल्यास ती जास्त कमी आपण करू शकतो. चवीकरता मीठ, या व्यतिरिक्त वेगळे मसाले पण तुम्ही टाकू शकता. मी इथे एवढेच मसाले टाकते. व्यवस्थित फिरवून यामध्ये कट केलेली शिमला मिरची आपण टाकून घेऊ. टमाटर आधी टाकायचं आहे आपल्याला. हे टमाटर इथे व्यवस्थित शिजलं म्हणजे मग आपण यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे नंतर. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे. आता इथे टमाटर चांगले शिजलेले आहे, व्यवस्थित शिजवून झालेले आहे. आता यामध्ये आपण कट केलेली शिमला मिरची टाकून घेऊ. व्यवस्थित 2 पाण्याने धुतलेली आहे आणि आपण हे यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता झाकण ठेवून ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. उघडून आपण 1-2दा परतून बघायची आहे. व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हिला. तर शेंगदाण्याचा कूट या व्यवस्थित शिजलेली आहे. आता शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. शेंगदाणे जे बारीक केलेले आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊ. अशी बनवलेली शिमला मिरचीची भाजी खूप छान चवीला लागते शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि न खाणाराही खातो. ज्याला शिमला मिरचीची भाजी आवडत नाही तो पण ही भाजी आवडीने खाऊ शकतो. छान चव लागते या भाजीची. शेंगदाणे छान मिक्स करून घ्यायचे आणि एक वाफ थोडी घेऊन घ्यायची याला झाकण ठेवून. आता यामध्ये आपण कट केलेला सांबार टाकून घ्यायचा आहे. इथे आपली भाजी झालेली आहे. भाजी बघा छान झाली आहे, छान दिसत आहे. यामध्ये मी सांबार टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित फिरून घ्यायची आहे. बघा तर ही छान भाजी बनलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.